तर विद्यार्थी आंदोलनाला यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर आता ठाकरे बंधू हे शिवाजी पार्क या ठिकाणी आता तिरंगा विजय जल्लोष सभा घेणार आहे। आपण दृश्य पाहतोय, उद्धव ठाकरे जे आहेत ते निघालेले आहेत या ठिकाणी यायला आणि राज ठाकरेही काही वेळात पोहोचतील। प्रचंड गर्दी मात्र आता सभास्थळी झालेली आहे। जेनझी, तरुण, त्यांचे पालक असे सगळे जण मुंबईभरातून या ठिकाणी आलेले आहेत। सोबतच मनसैनिक असतील, ठाकरे सैनिक असतील, सगळे जण या परिसरात पोहोचतायत। उद्धव ठाकरेंचा ताफा आपण सध्या पाहतोय जो आता दादरच्या दिशेने निघालेला आहे, सभास्थळाच्या दिशेने निघालेला आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर ही जी सभा होणार आहे ही कुठलीही राजकीय सभा नसणार आहे ना, ती ठाकरेंच्या सेनेची आहे किंवा मनसेची आहे। ती केवळ अराजकीय सभा आहे आणि केवळ विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जो संघर्ष त्यांनी दिलेला आहे गेल्या महिनाभरापासून, एक मोठा लढा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे। जे अगदी 20-25 वर्षांचे, 30च्या आतली ही सगळी मुलं आहेत जी परीक्षा देत आहेत, कुणाचं नेमकंच शिक्षण संपलेलं आहे, असे सगळे जण दिल्लीमध्ये जमले आणि त्यानंतर राज्यभरात सुद्धा ठिकठिकाणी आंदोलनं सुरू होती। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय दादरचा हा परिसर सुद्धा अशा विद्यार्थ्यांनी गजबजलेला होता। अगदी सकाळ झाली की ठिकठिकाणी हे सगळे जण यायचे, आंदोलन करायचे आणि आता अखेर त्यांच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर आजची ही तिरंगा विजय सभा होतीये। जुई जाधव आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। जुई, एकीकडे आपण ताफा पाहतोय उद्धव ठाकरेंचा येतोय, किती वेळामध्ये राज ठाकरे पोहोचतील? आपण पाहतोय वैष्णवी की उद्धव ठाकरेंच्या ताफ्यामागे मी सध्या आहे आणि वरळी हा ताफा सध्या पोहोचला आहे। काही वेळातच हा जो ताफा आहे तो छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या इथे पोहोचेल, जिथे यांची सभा होणार आहे। आणि जेव्हा उद्धव ठाकरे तिथे पोहोचतील तेव्हा थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे देखील त्यांच्या घरातून निघतील आणि जिथे सभा होणार आहे, विजय जल्लोष होणार आहे, तिथे पोहोचतील। मात्र आपण हा ताफा पाहतोय की आता सध्या वरळीला पोहोचला आहे आणि थोड्याच वेळामध्ये दादर इथे हा ताफा दाखल होणार आहे। आणि आपण जर पाहिलं तर दृश्य तर मग छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे। केवळ तरुणांची ही गर्दी नाही तर मग जे त्यांचे पालक आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत, ते देखील यामध्ये सामील झाले आहेत। कारण का हा जल्लोष जो आहे तो सगळ्यांचा आहे। सगळ्यांनी मिळून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि त्या मागणीला आता यश आलं आहे। त्यामुळे त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी हे सगळेजण आता दादरला जमा होणार आहेत। वरळी इथे सिग्नलला हा ताफा पोहोचला आहे आणि थोड्याच वेळात हा ताफा दादरला देखील दाखल होईल। आणि नेमकं ठाकरे बंधू काय संबोधित करतायत महाराष्ट्रातील लोकांना आणि सर्व तिथे जमलेल्या तमाम जनतेला, याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। अर्थातच जुई, आपल्याकडनं असे अपडेट्स घेत राहू। आपण उद्धव ठाकरेंच्या ताफ्यासोबत आहात। वरळी सिग्नलवरची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी काही मिनिटांचंच अंतर आहे आता पुढे दादरला जाण्यासाठी आणि सभास्थळी पोहोचण्यासाठी। एक 4 ते 5 मिनिटांमध्ये आता सगळेजण म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांचा सगळा ताफा, त्यांच्यासोबत जे आदित्य ठाकरे येत आहेत, असे सगळेजण आता सभास्थळी पोहोचतायत। सिग्नल सुटलेलं आहे, आता पुढे सुद्धा ते निघालेले आहेत। काही वेळात ते सभास्थळी पोहोचतील आणि मग राज ठाकरे सुद्धा येणार आहेत। मात्र त्याआधी मनसैनिक पोहोचलेले आहेत, तरुण पोहोचलेले आहेत, त्यांचे पालक पोहोचलेले आहेत। सगळ्यांमध्ये एक जल्लोष आहे, कारण की ज्या सरकारमध्ये राजीनामे होत नाही असं म्हटलं जात होतं, त्या सरकारमधलाच राजीनामा या तरुणांच्या संघर्षामुळे घेण्यात आलेला आहे। त्यांच्या मागण्यांमुळे, त्यांच्या दुःखामुळे, त्यांच्या आक्रोशामुळे घेण्यात आलेला आहे, जो त्यांनी वारंवार मांडला आणि एक वेगळं आंदोलन उभं केलं होतं। जे पारंपरिक आंदोलन गेल्या काही वर्षांमध्ये आपण पाहतोय तसं आंदोलन हे अर्थातच नव्हतं आणि म्हणून त्यांनी दाखवलं की जेनझी ही पिढी नेमकं काय आणि त्यांनी उभं केलेलं आंदोलन सुद्धा कशा पद्धतीनं वेगळं आहे। म्हणजे अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कॉकरोच जनता पार्टी सुरू झाली आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा सहभाग होत गेला। विद्यार्थ्यांचं मग हे आंदोलन झालं, कुठल्याही एका पक्षाचं, विरोधकांचं न राहता। सब इम्पैक्ट्स दिखने लगेंगे और देश में पिछले कई सालों में जिस तरह से शिक्षा के बारे में जो एक ऐसा समझ हुआ था कि कोई देख नहीं रहा है, कोई पूछ नहीं रहा है, उसके बारे में कोई और शिक्षा में कमज़ोरी होने के, शिक्षा पद्धति में कमज़ोरी होने के वजह से फिर आगे नौकरियां नहीं मिलती, अनएम्प्लॉयमेंट रह जाती है। तो ये सब बातें देश के आगे जाने के लिए बहुत आगे दिया हुआ है। अब जो भी रीजिक होगा वो सरकार करेगी और उम्मीद रखते हैं कि अच्छी तरह से हर खाते में, हर डिपार्टमेंट में इस तरह की बात होगी कि पब्लिक अकाउंटेबिलिटी है। देखिए, आप पूरे जल्लोष है युवाओं में, जो जिन्होंने ये किया कि भाई हम में
तर आपण सध्या पाहतोय की ठाकरे बंधू काही वेळात पोहोचणार आहेत। विद्यार्थ्यांनी समोर खरं तर या सगळ्यांना ठेवलं होतं। विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना समोर ठेवून हे आंदोलन सुरू केलं। सिद्धिविनायकाच्या इथली दृश्य आहे, जिथे आता सिग्नलच्या इथे हा ताफा थांबलेला आहे। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणार आहेत। पाऊस सुरू आहे तरी सुद्धा विद्यार्थी मागे हटत नाहीये, त्यांचे पालक हटत नाहीये। हेच या जल्लोषाचं वेगळं गोष्ट आपण म्हणू शकतो की जेव्हा आंदोलन झालं तेव्हा विद्यार्थी आले, अगदी घरच्यांना न सांगता त्या ठिकाणी विद्यार्थी पोहोचले, कारण की त्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे असं त्यांचं म्हणणं होतं। अनेकदा पालकांनी नकार दिला तरी सुद्धा ते झुगारून विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांच्या या सगळ्याच बंडाला आपण म्हणू शकतो एक क्रांतीचं रूप मिळालं आणि एक वेगळं आंदोलन उभं राहिलं। इतिहासात हे आंदोलन जे आहे ते नमूद केलं जाणार आहे आणि त्याचा विजय आज जो होतोय तो देखील नक्कीच नमूद होणार आहे। कालपासून देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांकडून जल्लोष साजरा केला जातोय, तशाच पद्धतीचा जल्लोष आज मुंबईमध्ये या दादरच्या परिसरात आपण पाहतोय। अर्थातच समोर असणारे ते ठाकरे बंधू जे आज संबोधित करतील या सगळ्या तरुण पिढीला, त्यांचं अभिनंदन करेल आणि त्यांना कौतुक त्यांचं करणार आहेत। करायलाच पाहिजे, विद्यार्थ्यांच्या पाठीवरती थाप ही बसायलाच हवी आहे, कारण की त्यांनी अगदी सुरुवातीच्या आपल्या करिअर अजून सुरू झालेलं नाहीये, शिक्षणच सुरू आहे तेव्हा असा लढा उभा केलेला आहे आणि हीच पुढची तरुण पिढी भारताचं नेतृत्व करणार आहे। त्यामुळे आता एका सक्षम हातांमध्ये आपला देश जातोय, अशा भावना देखील अनेकांकडनं समोर येताना पाहायला मिळाल्या। पालकांनी सुद्धा आता यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेतलेला आहे, कारण की जेव्हा त्यांनी पाहिलं आपली मुलं काय करू शकतात त्यावेळी सुद्धा त्यांनी त्यांच्या या सगळ्या लढ्याला दुजोरा दिलेला आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि आज आपल्या पाल्यानं जे करून दाखवलंय त्या संदर्भात आनंद कौतुकाची थाप मारण्यासाठी ते देखील दादरच्या परिसरात पोहोचले। ही दृश्य तुम्ही पहा, एकीकडे आपण पाहतोय उद्धव ठाकरे आहेत, दुसरीकडे रस्ता पूर्णपणे ब्लॉक झालेला आहे। सगळीकडे पालक विद्यार्थी दिसत आहेत, हातात तिरंगा आहे, कुठलंही इतर पोस्टर नाहीये। अनेकांनी तर मास्क लावले झुरळचे, झुरळ म्हणून सुरू केलं होतं, चिरडून टाकू म्हणाले होते, मात्र याच झुरळांनी आज सत्तेतील एक राजीनामा घेतलेला आहे। अशा पद्धतीची ही सगळी ताकद आहे। तुम्ही तरुण पिढीला कुठेही कमी लेखू नका असा संदेश या आंदोलनातून आज लिहिला जाणार आहे आणि तो पुढे येणार आहे। ही सगळी दृश्य तुम्ही पाहू शकताय। स्टेजवरती सुद्धा कुठलाही राजकीय पक्षाच्या नेत्याचा फोटो नाहीये किंवा नाव नाहीये किंवा चिन्ह नाहीये, आहे तर फक्त विद्यार्थ्यांचं अभिनंदन असलेलं मोठा ठळक शब्दामध्ये नाव। आणि आता त्याच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत येणार आहेत। आपण पाहतोय उद्धव ठाकरेंचा ताफा त्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि आता तो राज ठाकरेंच्या घराकडे शिवतीर्थाकडे आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। राज ठाकरे सुद्धा आता सोबत येतील, दोन्ही बंधू सोबत येणार आहेत। गेल्या या वर्षभरात आपण पाहिलेलं आहे दोन्ही बंधूंचं एकत्र येणं नेहमी पाहायला मिळालं, आजही तशीच काही दृश्य। तर आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत। देवेंद्र, गाडी आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे, गाडीत कोण आहे नेमकं? काही वेळामध्ये होता ठाकरेंनी आयोजित केलेला जल्लोष मेळाव्याला सुरुवात होणार आहे। शिवाजी पार्कचा संबंध परिसर जो आहे तो तरुणाईने फुलून गेलेला आहे। तरुण असतील, विद्यार्थी असतील, त्यांचे पालक असतील, इतर नागरिक असतील, मोठ्या संख्येने या सगळ्या शिवाजी पार्कच्या परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे देखील या कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहेत आणि त्यानंतर विजयी जल्लोष सभेला सुरुवात होणार आहे। कुटुंबाची गर्दी जी आहे ती विद्यार्थ्यांची, तरुणांची या सगळ्या परिसरामध्ये झालेली आहे। ते शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील, सर्व नेते मंडळी जे आहे ते मंचावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। छोटेखानी मंच जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये बनवण्यात आलेला आहे। याच मंचावरून ठाकरे बंधू जे आहेत ते या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत। प्रामुख्याने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर या विजयी जल्लोष मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या विजयी मेळाव्यासाठी आपण बघतो की मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत ते दाखल झालेले आहेत। काही देखील या सगळ्या परिसरामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल। देवेंद्र, आपण पाहतोय की नेहमी जेव्हा अशा काही गोष्टी घडल्या आणि दोन्ही बंधू एकत्र असणार होते त्यावेळी दोन्ही बंधू हे नेहमी एकत्र एंट्री करताना पाहायला मिळतात, आजही तेच दिसणार आहे। आपण आपल्याकडनं अपडेट्स घेत राहू। तुर्तास दृश्य आपल्या प्रेक्षकांना आपण दाखवतोय की उद्धव ठाकरे यांचा ताफा थेट शिवतीर्थावरती आलेला आहे, जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि तिथे जाऊन दोघे बंधू सोबत आता सभास्थळी येणार आहेत। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेत।
थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची सभा पार पडणार आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडणार आहे, विजयी सभा पार पडणार आहे। हे दृश्य आपण पाहतोय, तरुणाई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे। यावेळेस ही तरुणाई आपल्या मागण्यांसाठी नाही तर ज्या मागण्या पूर्ण झाल्या त्याचा जल्लोष आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे। ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा पार पडणार आहे। या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलं, ते तडीस नेलं, आपल्या मागण्या मान्य करवल्या। 12 वर्षात पहिल्यांदाच जो मोदी सरकारच्या केंद्रातला हा राजीनामा झालेला आहे आणि त्याचं सगळ्यांचं श्रेय जात आहे या विद्यार्थ्यांना। आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या विद्यार्थ्यांचं जेनझी तरुणाईंचं अभिनंदन करायला आता ठाकरेंची ही सभा होते आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची जल्लोष सभा पार पडणार आहे। प्रत्येकाच्या हातात आपल्याला तिरंगा लहरताना दिसतोय। तरुणाई रस्त्यावर उतरली आहे, प्रचंड गर्दी झालेली आहे। दादरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय, अनेक नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ही सभा सुरू होणार आहे। सगळे विरोधक एकवटलेले पाहायला मिळतात, तरुणाई एकवटलेली पाहायला मिळते आहे। या जल्लोष सभेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे सोबतच आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे सगळे जण दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेत आणि थोड्याच वेळात राज ठाकरेंसोबत ते सभेस्थळी दाखल होतील आणि थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे। संपूर्ण देशात गाजलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणात तीव्र असंतोष विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर उभं झालं हे सीजेपीचं आंदोलन, जेनझीचं आंदोलन। आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होत या तरुणाईनं देशभरात आंदोलन केलं। जंतर मंतरवर सुरू झालेल्या या आंदोलनाचं लोण देशभरात पसरलं। महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरली। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हावा यासाठी ही तरुणाई रस्त्यावर उतरली आणि त्यानंतर सुरू झालं हे आंदोलन। आणि काल अखेर या विद्यार्थ्यांपुढे सरकारला झुकतं घ्यावं लागलं, नमावं लागलं आणि धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला। आणि या सगळ्याचा आनंद, जल्लोष, सेलिब्रेशन करण्यासाठी आता तरुणाई पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेली आहे। ठाकरेंची ही सभा पार पडते आहे। या सगळ्याचं श्रेय ठाकरे बंधूंनी या तरुणांना दिलेलं आहे, या जेनझींना दिलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, काय सध्या वातावरण पाहायला मिळत आहे? कधीपर्यंत हे दोघे दाखल होत आहेत? नक्कीच आपण बघतोय की या सभेचं विहंगम दृश्य आपण या दृश्य बघतोय समोर। पूर्ण जी गर्दी जी आहे ती जमल्याचं पाहायला मिळतंय मोठ्या प्रमाणावरती। दुतर्फा ही गर्दी आहे तरुण आंदोलकांची आणि ते दोघेही ठाकरे बंधूंची वाट जी आहे ते बघत आहेत। नुकतेच उद्धव ठाकरे जे आहेत ते राज ठाकरेंच्या घरी येऊन पोहोचलेले आहेत, त्यांच्यात थोडीशी चर्चा होईल। त्यानंतर ते दोघेही या ठिकाणी ट्रकचा स्टेज मांडण्यात आलेला आहे। खरं तर हे ट्रकचा स्टेज म्हणजे एक आंदोलनाची निशाणी असते, त्या ठिकाणी त्याच व्यासपीठावरती दोघाही ठाकरे बंधूंचं आगमन जे आहे ते होणार आहे। समोर आपण बघतोय ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांचे पक्षाचे, त्या मान्यवरांसाठीची गर्दी जी आहे ती दिसून येत आहे। तर पाठीमागं दुतर्फा आपण बघतोय की रस्ता जो आहे तो बघून गर्दी जी आहे ती दुतर्फा आपण बघू शकतो आंदोलकांची भरलेली आहे। जे सावरकर स्मारक आहे त्या समोरचा हा रस्ता आहे आणि त्या समोरच्या रस्त्यावरती पूर्णतः दुतर्फा युवकांची गर्दी आपण बघू शकतो। झाडांच्या मुळे काही दृश्य क्लिअर येत नाहीयेत, मात्र आतमध्ये आपण गर्दीचा अंदाज घेऊ शकतो की किती मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आतापर्यंत शिवाजी पार्कच्या रस्त्यावरती आंदोलनाला उतरलेली होती तीच तरुणाई आता स्वागत करून घेण्यासाठी, एकमेकांचं अभिनंदन करण्यासाठी उतरलेली आहे। कारण की जी मुख्य मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, जे देशाचे शिक्षण मंत्री होते त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती आणि काल ती मागणी पूर्ण झालेली आहे। आणि आता आपण बघतोय की ती मागणी मान्य झाल्यानंतर ठाकरे बंधूंकडून हे अभिनंदन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हातात तिरंगा झेंडा घेऊन युवक जो आहे तो रस्त्यावरती उतरलेला आहे। इकडे पलीकडे स्टेज बांधण्यात आलेला आहे आणि जी दुतर्फा गर्दी जी आहे म्हणजे राज ठाकरे तिथून C5 आहे, म्हणजे जवळपास 500 मीटरचा हा जो टप्पा आहे इथपर्यंत ही गर्दी दिसून येत आहे। लोकांची घोषणाबाजी आहे ती देखील सुरू आहे। उद्धव ठाकरे नुकतेच म्हणजे 5 मिनिटापूर्वीच राज ठाकरेंच्या निवासस्थानाजवळ पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात म्हणजे त्यांच्यात एक चर्चा संपन्न होईल। त्यानंतर दोघंही समोर स्टेज जो बांधलेला आहे त्या स्टेजवरती विराजमान होतील आणि या युवकांना संबोधन करतील। खरं तर मोठा विजय जो आहे तो या युवक आंदोलकांचा आहे। त्यांनी
बीजेपी पार्टी खोलली, जवळपास 26 मिलियन फॉलोअर्स या बीजेपी पार्टीला आहे. निश्चितच रितेक, आपण पाहतोय की तरुणाच्या हातात कुठलाही राजकीय झेंडा नाही, कुठला राजकीय अजेंडा नाहीये, फक्त तिरंगा हातात घेऊन हे सगळे तरुण रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. संपूर्ण रस्ते ब्लॉक झालेत, संपूर्ण तरुण आहे, शेकडो तरुण इथे दाखल झालेले आहेत. ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा अगदी थोड्याच वेळात पार पडते. उद्धव ठाकरे शिवतीर्थावर दाखल झालेत आणि त्यानंतर राज ठाकरेंसोबत थोडीशी चर्चा करू. अगदी थोड्याच वेळात हे दोघे या मंचावर दाखल होतील. या मंचावर संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात शिवाजी पार्कात तिरंगा विजय जल्लोष साजरा होणार आहे. हातात तिरंगा घेऊन ही दृश्य आपण पाहतोय. अगदी लहान मुलासह मोठे, तरुण, वृद्ध सुद्धा या इथे दाखल झालेले आहेत. आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालक सुद्धा इथे दाखल झालेले आहेत. या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा विजय एक प्रकारे क्रांती ठरलेली आहे. मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांच्या कार्यकाळात अनेक मोठी आंदोलनं झाली आहेत. मात्र एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाची आणि तरुणांच्या ताकदीची चर्चा देशासह राज्यभरात रंगलेली आहे. हा तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा विजय असल्याचं सांगत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषद घेतली होती आणि आज हीच जल्लोष सभा, विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यासाठी ही जल्लोष सभा पार पडणार आहे. हे काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी आपल्या पत्रकार परिषदेतून सांगितलं होतं. संपूर्ण तरुणाईला, मुंबईतल्या, महाराष्ट्रातल्या तरुणाईला आवाहन केलं होतं की उद्या म्हणजे आज रस्त्यावर उतरा आणि ही जल्लोष सभा आपण साजरा करूयात. आणि ही थेट दृश्य आपण शिवाजी पार्कातली पाहतोय. प्रचंड गर्दी, शेकडो तरुण इथे जमल्याचं पाहायला मिळतं. याआधी सुद्धा अमित ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी जेव्हा सभा घेतली होती, आपल्या मागण्यांसाठी आंदोलन उभं केलं होतं, त्यावेळी सुद्धा त्यांच्या सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं. दादरमध्येच ही सभा पार पडली होती. तेव्हा सुद्धा जेनझी, तरुणाई, पालक, विद्यार्थी हे सगळेजण रस्त्यावर एकवटले होते. आणि आता सुद्धा तशाच प्रकारची दृश्य आपण पाहतोय. यावेळेस फरक आहे, तो म्हणजे मागण्या मान्य झाल्याचा आणि ही जल्लोष सभा आहे. त्यामुळे शिवाजी पार्कात तरुणांची ही जल्लोष सभा पार पडते. आंदोलक विद्यार्थ्यांचं आता अभिनंदन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे करणार आहेत. इथे दृश्य आपण पाहतोय. अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील शिवतीर्थाबाहेरून आपल्यासोबत आहेत. विशाल, कधीपर्यंत या विजयी सभेला सुरुवात होते, तिथली सध्याची काय हालचाल? वैष्णवी, शिवतीर्थ हे मनसेअध्यक्ष राज ठाकरेंचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत काही नेते सुद्धा शिवतीर्थ या ठिकाणी आहेत. मनसेचे काही नेते उपस्थित आहेत. एक छोटेखानी बैठक सुरू आहे अशी पद्धतीची माहिती आहे की नेमके या सभेला कशा पद्धतीनं संबोधित करावं याच्या बाबतीत एक प्राथमिक चर्चा होईल आणि त्यानंतर थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्रितरित्या शिवतीर्थ या ठिकाणावरनं बाहेर पडतील. स्टेज जर आपण पाहायला गेला तर अवघ्या 50 ते 100 मीटरच्या अंतरावरती स्टेज आहे. त्यामुळे शिवतीर्थच्या मागच्या गेटनंच हे दोन्ही बंधू हे थेट सभेच्या ठिकाणी पोहोचतील. आत्ता जर आपण शिवाजी पार्कात पाहायला गेलं तर मोठी गर्दी ही झालेली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरती थांबायलाही जागा नाही अशा पद्धतीची गर्दी तरुणांनी केलेली आहे. आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू हे आता शिवतीर्थवरती आहेत. थोड्याच वेळात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर तरुणाईला जे आहे हे संबोधित करतील. सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या दोन्ही बाजूला तरुणांची मोठी गर्दीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सद्यस्थितीला मनसेचे काही प्रमुख नेते हे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याचसोबत शिवसेनेचे सुद्धा काही नेते आतमध्ये आहेत. अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये हे दोन्ही नेते शिवतीर्थ या ठिकाणावरनं बाहेर निघतील आणि थेट सभेच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर ते संबोधित करतील. त्यामुळे थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत हे एकत्रितरित्या व्यासपीठावरती जातील. वैष्णवी, निश्चितच विशाल, आपण पाहतोय शेकडो तरुण तरुणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात. सध्या कोणकोणते नेते तिथे दाखल झालेत, आणखी कोणते नेते संभाव्य इथे येण्याची शक्यता आहे? शिवसेनेचे भास्कर जाधव असतील, त्याचसोबत आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे हे सभेला संबोधित करतील, राज ठाकरे संबोधित करतील. मात्र मुंबईतील जे प्रमुख दोन्ही पक्षांचे नेते आहेत, मग मनसेकडनं संदीप देशपांडे असतील, नितीन सरदेसाई असतील, अविनाश अभ्यंकर असतील, बाळानंदगावकर असतील, हे सगळे महत्त्वाचे नेते हे या व्यासपीठावरती दिसून येतील. आणि प्रामुख्यानं आज जर आपण पाहायला गेलं तर या व्यासपीठावरती कुठच्याही पक्षाचा झेंडा हा नाही आहे, तिरंगा झेंडाच असणार आहे. कारण का तिरंगा रॅली म्हणून याला नाव दिलं होतं. सुरुवातीला हा मोर्चाचं रूपांतर होणार होतं, मात्र काल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर विजयी सभा जी आहे ही आयोजित करण्यात आली. आणि आत्ता जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी अनेक तरुण तरुणीसुद्धा पोहोचलेल्या आहेत. त्यांच्या हातात
तिरंगा झेंडा सुद्धा जो आहे हा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया ज्या आहेत ह्या जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, काय नेमकी भावना आहे, आज विजय साजरा करताय तुम्ही तरुणाई? आम्हा लोकांना फ्युचर जनरेशनला हे सगळं फेस नाही करायला पाहिजे म्हणून आम्ही इथे आहे आणि आम्ही खूप हॅपी आहे की आता त्यांनी रिझाईन केलं आणि फ्युचरमध्ये हे सगळं असं नाही व्हायला पाहिजे. पण जेनझीचे अनेक असे पोस्टर्स हातात आहेत की आता फक्त धर्मेंद्र प्रधानांचा नंबर आहे, अजून अनेकांचे नंबर. हा राग आहे का सिस्टीमच्या विरोधात? ऑब्व्हियसली असणारच राग. पण आमच्या राईट्स झालंय तर आय डोंट थिंक सो फ्युचरमध्ये कोणाचं ऑडॅसिटी असेल की तेवढं असं करणार कोण. तर आय थिंक इट विल गेट टू अ एंड. तुझी काय भावना आहे या सगळ्याच्या बाबतीत? हां. मला तर खूप बरं वाटतंय की त्या माणसाने रेझिग्नेशन दिलं. हे 21 लोक जी या माणसामुळे मेली त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीज नाही, गव्हर्नमेंट बकवास झाली आहे. पण आता जसं त्यांनी सोडलं ना खूप बरं वाटतंय. आता त्या कमळमधनं एक कमळ तर गेला, अजून 2 बाकी आहे. 2 कोण आहेत ते? ते आम्ही थोडी बोलू शकतो, कॉन्ट्रोवर्सी होऊन जाईल. पॉपकॉर्न आणि इथेनॉल. पॉपकॉर्न आणि इथेनॉल. म्हणजे ह्या दोन्ही विकेट घेणार तुम्ही? येस ऑफकोर्स. नक्कीच ह्या सगळ्या तरुणाईची ही मतं आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीत कुठेतरी या सगळ्या मंत्र्यांच्या विरोधात राग जो आहे हा सुद्धा या तरुणाईच्या प्रतिक्रियांमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सद्यस्थितीला दोन्ही ठाकरे बंधू कधीही शिवतीर्थवरनं निघतील तशा पद्धतीच्या हालचाली ज्या आहेत या आता सुरू झालेल्या आहेत. वैष्णवी, निश्चितच विशाल, आपण पाहतो ही तरुणाई बेधडकपणे निर्भीडपणे आपली मतं मांडताना दिसतात. हा एक क्रांती म्हणावे लागेल. विशाल, असेच अपडेट्स घेत राहू. आपण प्रेक्षकांना दाखवूयात कशा पद्धतीनं ही तरुणाई रस्त्यावर उतरले. आज जल्लोष साजरा होणार आहे. आपल्या मागण्या, ज्या मागण्यांसाठी महिनाभर हे आंदोलन सुरू होतं, ज्याची सुरुवात जंतर मंतरवर झाली होती, त्या आंदोलनाचं लोण देशभरात पसरलं आणि देशभरात ठिकठिकाणी आपल्या मागण्यांसाठी धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा व्हावा या मागण्यांसाठी तरुणाई रस्त्यावर उतरली. देशभरात आंदोलन झालं, तीव्र आंदोलन झालं, लाठीचार्ज सुद्धा झेलावा लागला आणि या आक्रोशात हे सगळं त्यांनी मागण्या मान्य करून घेतल्या आणि शेवटी हा जल्लोष साजरा करण्याचा आजचा दिवस समोर आलेला आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंची जल्लोष सभा पार पडते आहे. या ठिकाणी तिरंगा मोर्चा होणार होता. मागण्यांसंदर्भात पुन्हा एकदा राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे संयुक्त सभाच घेणार होते. मात्र काल धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, आपल्या मागण्या मान्य झाल्या आणि त्यानंतर आता ही विजयी सभा पार पडली. ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवतीर्थावरची. ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही नेते हे सभेच्या ठिकाणी चालत जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण ठाकरे कुटुंब हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, मनसेचे सुद्धा अनेक नेते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे सभेच्या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधू आता निघालेले आहेत. अवघ्या काही मिनिटांमध्ये ते व्यासपीठावरती पोहोचतील आणि या तरुणाईला जे हे संबोधित करतील. सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर तरी दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेले आहे शिवतीर्थावरून. अगदी थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. या तिघांमध्ये संजय राऊत, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या तिघांमध्ये काही वेळापूर्वी चर्चा झाली. या मोर्चा संदर्भात, या विजयी सभेसंदर्भात चर्चा झाली आणि त्यानंतर आता आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे बाहेर पडलेत आणि अगदी थोड्याच वेळात या दोघांची संयुक्त जल्लोष सभा पार पडणार आहे. आपण पाहतोय शिवाजी पार्कात कोणत्याही प्रकारचे राजकीय बॅनर नाही, अगदी शांततामय मार्गाने हे आंदोलन व्हावं हे कालच राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं, उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं आणि या संपूर्ण विजयाचं श्रेय त्यांनी तरुणांना दिलं होतं, तरुणी जेनझींना दिलं होतं. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे, उद्धव ठाकरे सोबत आहेत. तिरंगे झेंडे सगळीकडे लहरताना दिसत आहेत. शेकडो तरुण रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळत आहेत. देशातील तमाम विद्यार्थ्यांचं अभिनंदन हे एकच बॅनर पोस्टर या स्टेजवर, या मंचावर लागलेलं आहे. याचाच अर्थ संपूर्ण तरुणाईचंच हे यश असल्याचं दिसत आहे. आणि ठाकरे बंधू आता सभास्थळी रवाना झालेत आणि थोड्याच वेळात या सभेला सुरुवात होणार आहे. ठाकरेंच्या संयुक्त सभेला, या विजयी सभेला इतर पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. शरद पवार गटाने पाठिंबा दिला आहे, काँग्रेसनं सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. अनेक नेते या ठिकाणी दाखल झाले आहेत. आपण पाहतोय तरुणाई तर आहेच आहे, जेनझी आहेच आहे, मात्र त्यांचे पालक हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. संपूर्ण देशात विजयी जल्लोष साजरा होतोय. ही दृश्य आपण पाहतोय. हे दोघेही ठाकरे बंधू आता या विजयाचा, या ऐतिहासिक क्षणाचा विजय साजरा करण्यासाठी या सभास्थळी रवाना झालेले आहेत आणि अगदी थोड्याच वेळात ते मंचावर पोहोचतील आणि तिथून या तरुणाईला ते संबोधित करतील. अगदी जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला मुंबईमध्ये दादरमध्ये पाहायला मिळत आहे. शिवाजी पार्कात ही दृश्य आपण पाहतोय.
काल तरुणाईला आवाहन करण्यात आलं, या विजयी सभेत सामील व्हा, रस्त्यावर उतरा, आपण आपला जल्लोष साजरा करू, हा ऐतिहासिक क्षण साजरा करू असं आवाहन करण्यात आलं होतं. आणि या आवाहनाला प्रतिसाद देत ही तरुणाई, ही जेनझी तरुणी सोबतच त्यांचे पालक सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. कोणताही राजकीय मोर्चा नाहीये, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी काढण्यात येत असलेला तिरंगा मोर्चा असं कालच राज ठाकरेंनी सांगितलं होतं. हे दृश्य आपण पाहतोय. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सभास्थळी रवाना झाले. थोड्याच वेळात ही सभाला सुरुवात होते आणि मंचावर हे दोघेही पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय तरुणाईमध्ये जल्लोषपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे. संजय राऊत स्टेजवर दिसत आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे अगदी थोड्याच वेळात या तरुणाईला, या शेकडो तरुणांना ज्यांच्या हातात हे तिरंगे झळकताना दिसत आहेत, या सगळ्यांना संबोधित करणार आहेत. शिवाजी पार्कात कोणत्याही प्रकारचं राजकीय बॅनर लागलं नाहीये, या मोर्चाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. हे संपूर्ण रस्ते आपण पाहतोय तरुणाईनं झाकाळले गेलेले आहेत, रस्ते ब्लॉक झालेले आहेत. इतके तरुणाई, प्रचंड शेकडो तरुण इथे दाखल झालेले आहेत. ही मुंबईतली दादरच्या शिवाजी पार्क मधली दृश्य आपण पाहतोय. या मोर्चाविषयी कालच माहिती देताना राज ठाकरेंनी म्हटलं होतं, हा तिरंगा मोर्चा पूर्णपणे शांततेत पार पडेल. हा कोणताही राजकीय मोर्चा नाहीये, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या भविष्यासाठी हा मोर्चा काढला जातोय. आणि तशीच दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिरंगा घेऊन, फक्त हातात तिरंगा घेऊन, कुठलाही राजकीय बॅनर नाही, कुठलाही पोस्टर नाही, अशा प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ठाकरे बंधू आता सभास्थळी दाखल झालेत, स्टेजवर दाखल झालेत आणि अगदी थोड्याच वेळात हे दोघेही या तरुणाईला संबोधित करणार आहेत. ही दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं, कोणत्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणाऱ्या या सरकारला अखेर माघार घ्यावीच लागली आणि हा देशातल्या संपूर्ण तरुणाईचा खूप मोठा विजय, असं काल राज ठाकरेंनी म्हटलं होतं. संपूर्ण तरुणाईचा हा मोठा विजय आहे. शिवाजी पार्क मैदानावर, वीर सावरकर मार्गावर याचाच जल्लोष आज साजरा करण्यात येतोय. मे महिन्यात सरन्यायाधीशांची एक टिप्पणी आली. झुरळ म्हणून संबोधण्यात आलं या तरुणाला. झुरळ म्हणून हिणवण्यात येणारे तरुण एकत्र आले तर काय होईल, यानंतर अभिजित दिपकेंचं हे ट्विट समोर आले. त्यानंतर उभं झालं हे मोठं आंदोलन. जंतर मंतरवर सर्व विद्यार्थी एकवटले आपल्या हक्कांसाठी, आपल्या मागण्यांसाठी. नीट पेपर फुटी विरोधात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हावा, या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या घेऊन ही तरुणाई रस्त्यावर उतरली. दिल्लीमध्ये जे आंदोलन झालं त्याचं लोण देशभरात पसरलं. देशभरात अनेक आंदोलनं झाली, देशभरातून तरुणाई रस्त्यावर उतरली आणि अखेर सरकारला या तरुणाईपुढे झुकावं लागलं. जेनझीनं अखेर सरकारला नमवलं आणि त्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी हे सगळेजण आज एकत्र आलेत. मुंबईमध्ये शिवाजी पार्क मधली, दादर मधली दृश्य आपण पाहतोय. वरून पाऊस कोसळतोय, मात्र कशाचीही तमा न बाळगता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मान्य झाल्या आणि आपल्या भविष्यासाठी पालक सुद्धा इथे एकवटले. आजचा दिवस हा काही एक नंबरचे अरे टीव्ही ना आहे भाषण करण्याचा. तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वकडे हजर झालेले आहात. आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. परंतु आज मी एक
अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे का नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतिन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिट आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. धन्यवाद. मी उद्धव ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्वांना संबोधावे. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे. तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री
ते इथेनॉलवरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याही पेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिले मतं चोरी करता येते पण माणसं चोरता येत नाहीत, मनं चोरता येत नाहीत. ही मनं आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत. ही ठिणगी जागतिक ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की आता हे भोंदुत्व स्वीकारणारे सगळे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. असो, जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते. आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान लिहिलेलं आहात. तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही. मी तुम्हाला परत एकदा वंदन करतो. फक्त आता आलेली ही जाग जाऊ देऊ नका, सत्ताधाऱ्यांची मस्ती सहन करू नका. देशाची शक्ती काय असते हे दाखवून गेलेल्या त्या देशाला पुन्हा कोणालाही कमजोर करू देऊ नका. सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझी सर्वांना आपल्याला नम्र विनंती आहे की राष्ट्रगीत झाल्यानंतर इथे अनेक महिला मुली सगळे आलेले आहेत. इथे जाताना सर्वांची काळजी घेऊन आपण निघावं एवढंच आपल्याला सांगतोय. मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं. मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं. त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय. धन्यवाद. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तींचा विजय असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जुरळांनी हुकुमशहाला नमवलं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या तरुणांमध्ये नवा जोश भरलाय. देशातील युवकांना अभिवादन त्यांनी केलेलं आहे. राष्ट्रगीत सुरू आहे. राष्ट्रगीत झाल्यानंतर शांतता मार्गानं शांततेनं आपापल्या घरी परता असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. इथे एक दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्कातली. दोघेही उद्धव ठाकरे, राज ठाकरे या मंचावर उभे राहिले आणि त्यांनी या उपस्थितांना तरुणाईला संबोधित केलेलं आहे. जनजीनं सरकारच्या झिंज्या उपडल्या असं राज ठाकरेंनी म्हटलंय. तर तरुणांनी देशभर वणवा पेटवला. सरकारला मतं चोरता आली पण माणसं चोरता आली नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली आहे. आणि संपूर्ण दृश्य आपण लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. इथल्या दादर मधल्या शिवाजी पार्कातली दृश्य आपण पाहतोय. सगळे नेते एकवटलेले पाहायला मिळत आहेत, विरोधक एकवटलेले पाहायला मिळत आहेत, तरुणाई एकवटलेली पाहायला मिळते आहे. आणि आपल्या मागण्यांसंदर्भातला जो विजयाचा जल्लोष आहे तो इथे साजरा होताना दिसतोय. देशात संघर्षाला सुरुवात झाली असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे. जुरळांनी हुकुमशहाला नमवलं असा सुद्धा उल्लेख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा केलेला आहे. भारत माता की. उद्धवजी ठाकरे साहेब आगे बढ़ो, राज साहेब ठाकरे जी आगे बढ़ो. भारत माता की. वंदे वंदे वंदे. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे जी आगे बढ़ो.
भवानी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. वंदे मातरम गाणं लावा. वंदे मातरम गाणं. भारत माता की जय 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 भवानी. तर वंदे मातरम या राष्ट्रगीतानं या कार्यक्रमाची सांगता होताना आपल्याला दिसतंय. राज ठाकरेने 21 विद्यार्थ्यांनी पेपर फुटीनंतर आत्महत्या केला, याचा उल्लेख पुन्हा एकदा या स्टेजवरून या मंचावरून केलाय आणि आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळेस आदरांजलीही वाहण्यात आली आहे. मौन पाळून विद्यार्थ्यांना आदरांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर या दोघांनीही या तरुणाईला संबोधित केलंय. तमाम देशभक्तांना अभिवादन करतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. तर अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तांचा हा विजय आहे असं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलेलं आहे. जय महाराष्ट्र. तुम्ही जावा पुढे बाजूने. तर झुरळांनी हुकुमशहाला नमवलेलं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. देशातल्या युवकांचे आभार मानलेत, युवकांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ही ठाकरे बंधूंची जल्लोष सभा ही पार पडली. आपण पाहतोय या स्टेजवर आता आदित्य ठाकरे हे आपला तिरंगा इथे झळकवताना दिसत आहेत. वंदे मातरम हे राष्ट्रगीत झालं आणि त्यानंतर हे दोघेही आता स्टेजवरून खाली आलेले आहेत. तरुणांनी देशभर वणवा पेटवला असा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला. जनजीनं सरकारच्या झिंज्या उपटल्यात असं पुन्हा एकदा राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर हा जो जल्लोष, या सगळ्या विजयाचं क्रेडिट हे तरुणाईला या दोघांनीही दिलेलं पाहायला मिळत आहे. तर अंधभक्त विरुद्ध देशभक्तांचा विजय झाला असं उद्धव ठाकरेंनी यावेळी आपल्या या मंचावरून म्हटलेलं आहे. तर तरुणाईचं फक्त अभिनंदनच करत नाहीये तर अभिवादन करतोय असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या तरुणाईला एक त्यांच्या जल्लोष भरलाय, उत्साहाचं वारं भरलेलं आहे, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि ही ठाकरे बंधूंची जल्लोष सभा पार पडली आहे. हे दृश्य आपण पाहतोय. गडकरींवर सुद्धा यावेळेस टीका करण्यात आली आहे. तर एकीकडे नीट पेपर फुटला आणि त्यानंतर सरकार विरोधात तरुणाईच्या मनात रोष निर्माण झाला आणि त्यानंतर उभं राहिलं हे जन आंदोलन, ज्याचा वणवा हा देशभरात पेटला. देशभरात पेटलेलं या वणव्याचं लोण राज्यात सुद्धा पेटलं आणि राज्यात सुद्धा ही तरुणाई आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरली आणि आपल्या सगळं मागण्या त्यांनी मान्य करून घेतल्या. हे दृश्य आपण पाहतोय त्याचाच जल्लोष साजरा करण्यासाठी ही सगळी तरुणाई एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत हे सगळे आपल्याला स्टेजवर दिसत आहेत, मंचावर दिसत आहेत. हा तिरंगा झेंडा आपल्याला दिसतोय. अमित ठाकरे स्टेजवर आहेत आणि ही सगळी तरुणाई आता एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे स्टेजवर ही तरुण नेते आणि स्टेजच्या खाली ही संपूर्ण तरुणाई. एक वेगळं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठलाही राजकीय झेंडा नाही, कुठलाही राजकीय अजेंडा नाही. सगळ्या तरुणाईच्या हातात, विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या हातात फक्त हा तिरंगा झळकताना आपल्याला दिसतोय. जाते जाते मैं सभी को यही विनती करूंगा कि म्यूजिक थोड़ा थोड़ा चलते रहेगा. आप डिस्पर्स होते जाइए, आप अपने घर, आप अपने गलियां जाइए, तिरंगा लेके जाइए, हर गली में तिरंगा लेके जाइए. मुंबई पुलिस को कोऑपरेट कीजिए क्योंकि उन्होंने भी बहुत सारा कोऑपरेशन दिया है. एक राउंड जय हिंद का मुंबई पुलिस के लिए. जय हिंद, जय हिंद, जय हिंद. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. म्युझिक हळूहळू चालू ठेवा, सगळे डिस्पर्स होतील. पोलिसला कोऑपरेट करा.
सेलिब्रेट करत जा आणि सगळ्यांची काळजी घ्या, जसं आज तुम्ही या देशाची काळजी घेतलेली आहे. धन्यवाद. तरी विजयी सभेचे सांगता झाले सर, वी रिक्वेस्ट यू फॉर द लास्ट सॉन्ग जो हमने प्रोटेस्ट के साथ. तरी दृश्य आपण पाहतोय विजयी सभेची सांगता झाली आहे. आदित्य ठाकरेंनी शांततामय मार्गानं आपापल्या घरी परतात जल्लोष करत साजरा करत रस्त्यानं जा असं आवाहन केलेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय शिवाजी पार्कातली. अजून सुद्धा ही सगळी तरुणाई एकवटलेली आहेत आणि हळूहळू इथून आता हे आपल्या घरी मार्गस्थ होतील. मात्र आताची ही थेट दृश्य आपण पाहतोय ज्या पद्धतीनं हे सगळे एकत्र आले, एक एक आंदोलन उभं राहिलं आणि त्यापुढे सरकारला नमतं घ्यावं लागलं, झुकावं लागलं. म्हणूनच राज ठाकरेंनी आपल्या भाषणात म्हटलं, जेनझीनं सरकारच्या झिंज्या उपटल्या असं राज ठाकरेंनी म्हटलं. शिवाजी पार्कात हा तिरंगा विजय जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे. याच्या सुरुवातीलाच पेपर फुटीनंतर ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याची राज ठाकरेंनी त्यांची नावं वाचून दाखवली, त्यांना श्रद्धांजली दिली. तर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच देशातल्या युवकांना मी अभिनंदन नाही तर अभिवादन करतोय असं म्हणतच आपल्या भाषणाची सुरुवात केली. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तांचा हा विजय आहे, ही तर संघर्षाची सुरुवात आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या. हे तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. या मुलांना झालेल्या यातना आम्ही विसरणार नाही असं उद्धव ठाकरेंनी या मंचावरून म्हटलेलं आहे. नंतर उत्साहात साजरा पण करायला शिकवलं, त्याच्यामुळे तुमच्या लढ्याला माझा सलाम. एक बार अमित सर के लिए जोरदार तालियां. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. चलिए अभी धीरे धीरे हमें डिस्पर्स होना है, ध्यान रखना है. कोई भी लड़की हो आजू बाजू, हमें उनका ध्यान रखना है कि कोई भी किसी को भी धक्का नहीं लगे, किसी को भी हर्ट नहीं करना है. आराम से हमें यहाँ से थोड़ा एग्जिट लेना है. थैंक यू मुंबई फॉर शोइंग अप. थैंक यू. तर अमित ठाकरेंनी त्या तरुणाईला सलाम केलाय. तुमच्या लढ्याला माझा सलाम असं अमित ठाकरेंनी म्हटलेलं आहे. ही संपूर्ण तरुणाई आता एकवटलेले पाहायला मिळतात. हे नेते, तरुण नेते एकीकडे आणि दुसरीकडे ही तरुणाई, हे सगळेच आपल्या मागण्यांसाठी एकवटले होते. आणि आता सुद्धा या मागण्या जेव्हा पूर्ण झाल्या त्याचा विजयी जल्लोष साजरा करताना हे सगळे एकत्र आलेले पाहायला मिळतात. उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी या तरुणांना संबोधित केलंय. ज्या मुलांनी, ज्या 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांना आदरांजली सुद्धा यावेळेस वाहण्यात आली आहे. अंधभक्तांच्या विरोधात देशभक्तांचा विजय आहे असं म्हणण्यात आलंय. आणि आता तरी देशाकडे लक्ष द्या असं मोदींना उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई पोलीस, थँक्यू, लव्ह यू ऑल. तर राज ठाकरेंनी काय म्हटलं यावेळेस आपण पाहूयात. जमलेल्या माझ्या सर्व तरुणांनो आणि तरुणींनो, आजचा दिवस हा काही भाषण करण्याचा दिवस नव्हे,
तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात. मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेन्झी हे सरकारच्या झेंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं. परंतु आज मी एक अत्यंत इथे आपल्याला महत्वाची गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. की हा नीटच्या परीक्षा पेपर फुटीचं सगळं झालेलं आंदोलन आणि त्याच्यानंतर आपल्या देशभरातल्या अनेक परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. मी आता त्यांची फक्त कुठे का नावं वाचून दाखवणार आहे. प्रदीप मेघवाल राजस्थान, ऋतिक मिश्रा उत्तर प्रदेश, सिद्धार्थ हेगडे गोवा, भाग्यश्री कर्नाटक, अंशिका पांडे दिल्ली, उमेश माळी राजस्थान, रेणू मीना राजस्थान, रिया कुमार थापा उत्तराखंड, शिवानी यादव उत्तर प्रदेश, अनुकीर्तना तामिळनाडू, कहान पटेल गुजरात, आकांक्षा चतुर्वेदी मध्य प्रदेश, रीमा बेगम आसाम, मैथिली अशोक सोनवणे महाराष्ट्र, अवंतिका मौर्य मध्य प्रदेश, जतिन कुमार उत्तर प्रदेश, गोपिका तामिळनाडू, शेख सना तेलंगणा, बेंटी यनंथाम तामिळनाडू, सिमरन हरियाणा, रोशनी तामिळनाडू या 21 विद्यार्थ्यांनी या परीक्षा पेपर फुटीनंतर आत्महत्या केल्या. माझी आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आंदोलनाला यश आलंय, आपल्याला आपला उत्साह आपण सगळेजण इथे साजरा करूच, पण या आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांसाठी आपण 1 मिनिटं आपण मौन धारण करू आणि शांत उभे राहू. दिल्लीला देखील झुकायला लागलं. जंतर मंतरचे तरुण असो किंवा देशभरातले तरुण असो, सोनम वांगचुक यांचं उपोषण, अभिदीपकेंचं आंदोलन आणि काल जे सरकार मस्तवालपणे सांगत होतं की आमच्या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत, त्यांचा राजीनामा झालेला आहे. देशाने ठरवलेले आता नंबर तर आहेतच, पण मंत्री प्रधान ते प्रधानमंत्री, कारण एका राजीनाम्याने भाजपच्या सरकारमधल्या केवढा उत्साह या देशात आणि केवढा आनंद जागृत केला, म्हणजे केवढे लोक हे भाजप विरुद्ध बघा, भाजप विरुद्ध भारत असं झालेलं आहे. 12 वर्षानंतर खरं तर हा राजीनामा आहे तो झालेला आहे. कुठेतरी असं देखील म्हटलं जातं की जे 12 वर्ष आहे ते कुठल्याही पद्धतीचा आरोप नव्हता. आता जो आरोप होतोय, आरोप चालले होते, पण आज देश जागृत झालेला आणि देशाची तरुणाई उतरली. मात्र तरुणाईचं हे यश म्हणायचं का? जे मला वाटतं तरुणाईला कार्यक्रम देण्याची गरज नाही. तरुणाई खूप हुशार आहे आणि तरुणाई आपला कार्यक्रम जो काही बरोबर करायचा आहे सरकारचा तो करून घेईल. The response is tremendous from last Sunday to this Sunday. You've seen the unity of Mumbai, the one voice Mumbai spoken in, with the Tiranga in their hands, and a dictator has been shaken, a dictatorship has been shaken. This is the power of the youth, this is the power of New India. We also saw thank you next posters in Gen Z language. Yes, a lot of people are upset with Nitin Gadkari for the way he has imposed ethanol on the people of India. A lot of people are upset with Nirmala Sitharaman with the kind of statements she makes and the kind of economic despair this country has been brought to. But I believe from Mantri Pradhan to Pradhan Mantri is a very short time now, and this generation will ask questions which the Prime Minister is not used to answering. What will be the next? तर पुन्हा एकदा तरुणाईचं अभिनंदन आदित्य ठाकरे यांनी केलेलं आहे. दिल्लीला सुद्धा तरुणाईपुढे झुकावं लागलं असं म्हणत स्पष्ट मत आपलं आदित्य ठाकरेंनी मांडलं आहे. तर उद्धव ठाकरेंनी या दरम्यान काय म्हटलं होतं आपण पाहूयात. आज केवळ मी आपलं अभिनंदन नाही करत आहे, तर देशातल्या तमाम देशभक्तांना अभिवादन करत आहे.
तसं पाहिलं तर आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत. आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे. हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. आणि या संघर्षामध्ये आपण सर्वजण जात पात धर्म पक्ष विसरून, होय मी भारतीय आहे, मी देशभक्त आहे, या एकाच भावनेने सहभागी झालात. आणि मी कालच म्हटलेलं आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. हा खरा विष्णूचा अवतार आहे. आणि मला मोदीजींना सांगायचंय की मोदीजी, की आता तरी देशाकडे लक्ष द्या. ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत. त्यांना म्हणा आता देशाचं काम करा. कारण अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत. राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले. आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री, ते इथेनॉलवरती बोलतायत. हा पुढचा विषय नक्की आहे. इथेनॉलवरती बोलतायत ते. आणि मोदींना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून काढताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना हे आता आपण ज्यांना श्रद्धांजली वाहिली त्या मुलांच्या कुटुंबियांना, त्या मुलाने जेव्हा जीव दिला तेव्हा झाल्या आहेत. या यातना आम्ही विसरू शकत नाही, विसरणार नाही. फक्त एकच विषय आहे की ठिणगी आता पडले, देशभर वणवा पेटलेला आहे. लगेच आम्हाला विचारतात काय हो, निवडणुकीला 3 वर्ष आहेत, निवडणुका गेल्या खड्ड्यात. कारण मोदींनी पाहिले मतं चोरी करता येते, पण माणसं चोरता येत नाहीत, मनं चोरता येत नाहीत. ही मनं आता पेटलेली आहेत, पिसळलेली आहेत. ही ठिणगी जागतिक ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि या मंत्र्यांनी किंवा अजूनही सोशल मीडियावरती काही व्हिडिओ येत आहेत की आता हे भोंदुत्व स्वीकारणारे सगळे अंधभक्त मुलांना धमक्या देत आहेत. त्यांचे व्हिडिओ करा आणि पोस्ट करा, जिथे सापडतील तिकडे त्यांना खरं हिंदुत्व शिकवा, राष्ट्रभक्ती शिकवा. असो, जास्त भाषण करण्याची वेळ नाही, कारण कधी कधी शब्दांपेक्षा कृती ही जास्त महत्वाची ठरते. आणि खरोखर या तरुणांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी देशाच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान लिहिलेलं आहात. तुमच्या शक्तीची, तुमच्या एकजुटीची नोंद ही सुवर्णाक्षरांनी आपल्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासामध्ये केल्याशिवाय कोणी राहणार नाही.